महत्त्वाची बातमी पावसाची आहे। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस मध्यम ते हलक्या सरींची शक्यता वर्तवली जाते। तापमानाच्या पाऱ्यात घट होईल असाही अंदाज आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काल लक्ष्मीपूजनाचा दिवस होता, पण उत्साहावर पाणी फिरलं आपण म्हणूया, विरजण पडलं, कारण मुसळधार पाऊस मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सुद्धा झाला। पुढे काही 4 दिवस सरींचा अंदाज वर्तवला जातोय। काय सध्या परिस्थिती आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरातली? नक्कीच लागवी, आपण जर बघतोय तर प्रचंड प्रदूषण एकतर पहिलं वाढलेलं आहे, ते म्हणजे प्रचंड फटाक्यांची आतषबाजी होत आहे। आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण देखील वाढलेलं होतं, वाऱ्याची स्थिती सातत्याने बदलत होती, अशा अनेक कारणं आहेत। मात्र दुसरं जर आपण बघितलं तर काल संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पाऊस पडला आणि दिवाळीच्या आनंदावर एक प्रकारे विरजण पडल्याचं पाहायला मिळालं। आणि याचं प्रामुख्याने कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळ निर्माण झालेला आहे, कमी दाबाचा पट्टा देखील निर्माण झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस पडतोय। पुढील 4 ते 5 दिवस हा पाऊस जो आहे तो काही सेकंद तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।